पुढची बातमी पाहूयात। कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीसाठी आज मुंबईमध्ये बैठक होतीये। नांदणी मठ प्रतिनिधी आणि वनतारा अधिकाऱ्यांची दुपारी 4 वाजता बैठक होईल। आठवडाभरामध्ये याचिका दाखल करण्याच्या हालचाली होत आहेत। मुंबईत होणाऱ्या या बैठकीमध्ये महादेवी हत्तीणीच्या न्यायालयीन लढ्याबाबतही चर्चा होणार आहे। यामध्ये न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करताना कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव असावा यावरती चर्चा होईल। या बैठकीमुळे आठवडाभरात याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे। विशाल पुजारी या संदर्भातली माहिती देत आहेत। विशाल, महत्त्वाची बैठक आज मुंबईत होते, बैठकीत कोण कोण उपस्थित असेल, चर्चेमधले मुद्दे काय असतील? तृप्ती, वनतारा आणि नांदणी मठ या दोन्ही प्रतिनिधींची ही बैठक मुंबईत असणार आहे। दुपारच्या सुमारास ही बैठक जी आहे ती सुरू होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात आणण्यासाठी जो न्यायालयीन लढा लढण्यात येणार आहे त्या लढ्याबाबत चर्चा जी आहे ती या सगळ्या बैठकीमध्ये होणार आहे। खरं तर महत्त्वाचं म्हणजे महादेवी हत्तीणीला आणण्यासाठी काही कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागणार, ज्याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। हा भाग जो आहे तो कशा पद्धतीने लढला जाईल, या रिव्ह्यू पिटिशन मध्ये नेमके कोणकोणते मुद्दे घालण्यात येतील याची काही चर्चा जी आहे ती या सगळ्या बैठकीमध्ये होणार आहे। वनतारानं स्वतःहून ही भूमिका जी आहे ती नांदणी मठासमोर ठेवल्यामुळं आता हा जो न्यायालयीन लढा आहे तो नेमका कशा पद्धतीने असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र जर पाहायचं झालं तर नांदणी मठाचा जो वनतारामध्ये आता सध्या नेलेला हत्ती आहे तो आणण्यासाठी वनताराला कोल्हापूरमध्ये म्हणजे नांदणी मठ परिसरामध्ये एक युनिट तयार करावं लागणार आहे। या प्रस्तावाची सुद्धा यामध्ये काही मांडणी जी आहे ती या सगळ्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये मांडणी करण्यात येणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र ज्या पद्धतीनं ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी काल याबाबत एनडीटीव्हीला माहिती देत असताना एक सगळ्यात महत्वाची माहिती सांगितली की या सगळ्या अग्रीमेंट मध्ये, या सगळ्या न्यायालयीन लढ्यामध्ये नेमके शब्दांचा खेळ सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे। कारण वनताराची जमीन असेल किंवा आणखी काही मुद्दे असतील ते कशा पद्धतीने मांडले जातील हे पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होईल हे पाहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। तृप्ती।